पश्चिम घाटातील सगळ्यात सुंदर, देखणा आणि स्वर्गरूपी असा हा रस्ता। इथे गेल्यानंतर तुमच्या डोळ्यांसमोर जे काही दिसतं ते म्हणजे एक चित्रपट सुरू होतो। चला तर मग मंडळी, आज आपण ताम्हिणीची सैर करूया। मला वाटत नाही याच्या आधी ताम्हिणी घाटावरच्या प्रेक्षणीय स्थळांचा ब्लॉग कोणी केला असेल, त्यामुळेच मी आज घेऊन आले हा असा अनोखा आगळा वेगळा ब्लॉग। नमस्कार मंडळी, मी पूजा ढेरिंगे आणि आज आपण चाललोय ताम्हिणी घाटात, म्हणजेच पुणे आणि मुंबईच्या लोकांसाठी स्वर्ग। इथे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी असते, अजून गर्दी वाढणार आहे कारण आता 11च वाजलेत आणि जसजसं दुपार होत जाते तसं ताम्हिणीकडे अनेकांची पावलं वळतात आणि मित्रांच्या टोळ्या असतील किंवा फॅमिलीज असेल, कपल्स असतील, अनेक प्रकारचे पर्यटक तुम्हाला इथे पाहायला मिळतात। सो अशा प्रकारे आजच्या दिवसात मी तुम्हाला ताम्हिणी घाटात जेवढ्या काही प्लेसेस आहेत, जेवढे काही छान ठिकाणं आहेत ते तुम्हाला दाखवणार आहेत आणि आजची ही सफर ताम्हिणीला डेडिकेटेड असणार आहे। चला। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आत्ता आपण उभे आहोत पळसे धबधबा येथे। ज्याही वेळी तुम्ही ताम्हिणीमध्ये येतात तेव्हा तुम्हाला ताम्हिणी कधीच निराश करत नाही। याचं कारण आहे इथे जेवढे धबधबे आहेत, इथे जेवढा निसर्ग आहे, धुके आहेत, इथला जो निसर्ग आहे तो तुम्हाला कधी निराश करत नाही, कारण इथे तुम्हाला प्रत्येक व्हॅरिएशन पाहायला मिळतं। आणि त्याच ठिकाणी आपण अशा या पळसे धबधब्याला उभे आहोत। अतिशय गर्दी आहे कारण ज्या लोकांना खूप दूर असा निसर्ग एक्सप्लोर करता येत नाही, अनेक ठिकाणांना भेटी देता येत नाही, ते अशा पळसे धबधबा वगैरे हे जे ताम्हिणीतले छोटे छोटे धबधबे आहेत त्याची ट्रिप करतात आणि ही अशी वन डे ट्रिप खूप जास्त आनंद देते। आणि त्याच्यामुळे इथे जर तुम्ही येत असाल तर खूप जास्त भन्नाट ठिकाण आहे। फक्त इथे आल्यानंतर जरा केअरफुल राहा, पाण्याचा जो फ्लो आहे त्याचा अंदाज घ्या, त्याच्या प्रवाहानुसार एन्जॉय करा, आपल्या फॅमिलीसोबत येऊ शकतात, अजिबात रिस्की नाही आहे। सो दॅट्स इट। आता आपण पूर्ण ताम्हिणी एक्सप्लोर करूया, लेट्स गो। तर मंडळी, आत्ता आपण जिथे उभे आहेत ते आहे मुळशीचं बॅकवॉटर, म्हणजे हा संपूर्ण आहे मुळशी धरणाचा भाग आणि पाहू शकतात ऑलमोस्ट धरण भरलं आहे। मात्र अजूनही असं म्हणू शकतो की 60-70% भरलं आहे, 30% अजूनही बाकी आहे। मात्र ज्यावेळी तुम्ही ताम्हिणीत एंटर करतात तेव्हा असे काही स्पॉट आहे पाण्याचे जिथे तुम्ही आजूबाजूला थांबून जरा फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतात। आजूबाजूला तुम्हाला मोठमोठी दगडं पाहायला मिळतात ज्याच्यावर तुम्ही बसून निवांत क्षण घालवू शकतात। मस्त जेवणासाठी काहीतरी घेऊन यावं, छान आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवावा आणि त्यानंतर 2-3 तास फक्त पाण्याकडे पाहत राहावं, असं हे ठिकाण आहे। तर मंडळी, आत्ता आपण जिथे उभे आहोत ते ताम्हिणी या गावात आहे आणि हा जो आहे तो फ्लॅट वॉटरफॉल आहे। इथे तुम्ही अजिबात आतमध्ये बसून आनंद घेऊ शकतात, म्हणजे ताम्हिणीचं जे आपण बॅकवॉटर पाहिलं तिथे तुम्ही काठावर बसून एन्जॉय करू शकतात। तर ही जी जागा आहे तिथे तुम्ही आतमध्ये जाऊन आनंद घेऊ शकतात, कारण फ्लो अजिबात नाही आहे आणि मस्तपैकी आतमधली जागा सुद्धा खूप खोल नाही आहे। सो अशा प्रकारची ही सुंदर अशी जागा आहे। ही सुद्धा फॅमिली स्पॉट आणि फॅमिली पिकनिक ट्रिपसाठी खूप योग्य जागा आहे। तर मित्रांनो, पूजा ढेरिंगे यांच्याबरोबर आपण आज सफर करतोय ती ताम्हिणी घाटाची आणि त्या रस्त्यावरच्या स्पॉट तुम्हाला दाखवित आहे पूजा ढेरिंगे। तर मंडळी, आपला हा या ट्रॅव्हल ट्रिपमधला चौथा स्पॉट आहे। याला प्लस व्हॅली पॉइंट असंही म्हणतात आणि ही जी मागे दिसते ह्या 2 डोंगरांची रांग म्हणजे ती आहे प्लस व्हॅलीचा पॉइंट। आणि इथून तुम्हाला ज्यावेळी प्लस व्हॅली दिसते त्याच्याच थोडंसं बाजूला कुंडलिका व्हॅली सुद्धा दिसते। सो अशा पद्धतीने खूप सुंदर व्ह्यू आहे आणि इथे असंख्य पर्यटक या गोष्टीचा आनंद घेत आहेत।
तर मंडळी, आता आपल्या या प्रवासातला हा 5वा स्पॉट आहे, जिथे सुद्धा आपण वॉटरफॉल पाहत आहोत. वॉटरफॉल म्हणजे इथे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे वॉटरफॉल्स आहे. आत्ताचा जो वॉटरफॉल आहे तो वेगवेगळ्या टप्प्यांतून खाली पडतोय. म्हणजे दगडांचे असे छान अशा पायऱ्या तयार झाल्यात आणि त्यावरून हा झरा कोसळत आहे आणि त्यामुळे ते जे दृश्य आहे ते खूप सुंदर दिसतंय. सो अशा पद्धतीचे धबधबे अजिबात रिस्की नसतात. सो तुम्ही सुद्धा येऊ शकता. पावसामुळे वातावरण इतकं भन्नाट झालंय. मागे आपल्याला काळेकुट्ट असे रस्ते आणि बाजूला हिरवागार निसर्ग, याहून सुंदर काहीच नाहीये. त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर ताम्हिणी घाटात या आणि वीकेंडला नक्कीच या, कारण तुमची ही 1 दिवसाची ट्रिप तुम्हाला खूप जास्त आनंद देऊन जाईल. कारण हे महाबळेश्वर असेल किंवा कुठल्याच निसर्गरम्य ठिकाणाला बीट करू नाही शकत असं सुंदर असं ठिकाण आहे. इथला गारवा खूप स्वच्छ आहे आणि खूप रिफ्रेशिंग असं इथलं वातावरण आहे आणि निसर्ग त्याची जादू इतकी सुंदर पद्धतीने दाखवतो की आपल्याला अतिशय जास्त मनाला सुखावून जातो. गिव्ह वे. तर मंडळी, आता जाऊया आपण सावळ्या घाटाच्या दिशेने. इथूनच आपल्याला अंदरवनला जायला सुद्धा रस्ता असतो. सो सुंदर असा हा आपला प्रवास सुरू आहे. वा. तर मंडळी, आता आपण जातोय कुंडलिका व्हॅलीला, जिथून आपल्याला कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू दिसणार आहे आणि समोरचा डोंगर खूप सुंदर दिसतो. तो आता आपण पाहूया. चला. ताम्हिणी एक्सप्लोर करताना आपल्याला कुंडलिका व्हॅली लागणार नाही असं होऊच शकत नाही आणि त्यामुळेच आम्ही हा कुंडलिका व्हॅलीचा पॉइंट पाहण्यासाठी इथे आलोय. आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी 140 रुपये प्रत्येकी अशी फीज असणार आहे. लहान मुलांसोबत येत असाल तर 70 रुपये अशी ही फी आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ शूटिंग, ड्रोन शूटिंग अलाउड नाहीये. सो अशा प्रकारे कुंडलिका व्हॅलीला प्रचंड गर्दी आहे. तर मंडळी, आता आपण जाऊया सावळ्या घाटाकडे. तर मित्रांनो, सावळ्या घाटाला पोहोचत होतो तर 50 रुपये प्रति व्यक्ती अशी सावळ्या घाटाला जाण्यासाठी फी आहे. उतरायला किती वेळ लागतोय? अर्धा तास. आज जाणं शक्य आहे. आज गर्दी पण इतर तुम्ही या. सोमवार ते शुक्रवार या, एकदम निवांत. बेस्ट. गर्दी आहे का पण? ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. तर मंडळी, आता आपण जिथे उभे आहोत तो आहे सावळ्या घाटाचा परिसर आणि जेव्हापासून आपण सावळ्या घाटाच्या गेटमध्ये एंटर केलं तेव्हापासून तुम्हाला सगळीकडे ही ताम्हिणीची डोंगररांग पाहायला मिळते. ही सह्याद्रीची डोंगररांग पाहताना आपल्याला असं कधीच निराश वाटत नाही. खूप सुंदर अनुभव येतो. सावळ्या घाट म्हणजे असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला थोडंसं ट्रेकिंग करून जावं लागतं.
तर मित्रांनो, आता मी जिथे बसली आहे तो सावळ्या घाटाचा वरचा पॉइंट आहे. सावळ्या घाटाला जाण्यासाठी आपल्याला ही ट्रेल करावी लागते. मात्र थोडासा डिफिकल्ट पॅच आहे, तुम्ही जरा सांभाळून जाऊ शकतात. मात्र आतापर्यंतचे मी जेवढे स्पॉट दाखवले ते फॅमिली स्पॉट होते. इथे तुम्हाला यायचं असेल तर जरा केअरफुली यावं लागतं, कारण इथला रस्ता हा निसरडा आहे. आतापर्यंत इथपर्यंत येण्याचा स्पॉट अजिबात रिस्की नाहीये. इथे येण्यासाठी रस्ता एकदम केअरफुल आहे. मात्र इथून खाली जाताना थोडासा रिस्की पॅच आहे. काळजीपूर्वक जा. आणि अशा प्रकारे आता आपण सावळ्या घाटाचे खूप छान असे ड्रोन फुटेजेस घेणार आहे, ते नक्की पहा. चला. ड्रोन मधून टिपलेली ही दृश्य माझ्या हृदयात कायमची कोरली गेली. ताम्हिणीच्या या प्रवासात निसर्गाच्या अनेक रंगांनी आपल्याला वेड लावलं. पळसे धबधबा, मोर्शी धरणाची शांतता आणि हे सावळ्या घाटाचं भव्य दृश्य सगळंच अविस्मरणीय. तुम्ही सुद्धा एकदा इथे नक्की या, अनुभव घ्या या अद्भुत ठिकाणांचा. आता या मनाला शांत करणाऱ्या क्षणांवर आपण या ब्लॉगचा शेवट करूया. जर हा प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पूजा ट्रॅव्हल स्टोरीज या YouTube चॅनलला असंच प्रेम देत राहा. पुन्हा अशाच एखाद्या प्रवासात भेटूच. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा आणि नवनवीन ठिकाणं शोधत राहा.